स्वरसम्राज्ञी हे ह्या नाटकाचं हे दिस इज डेपिक्टेड फ्रॉम माय फेअर लेडी. माय फेअर लेडीची कॉपी म्हणजे ती फुलराणी, पण ती स्टोरी लाईन याची पण सेमच आहे. याच्यामध्ये तमाशातल्या बाईला पंडित गायन पंडित गाणं शिकवतात आणि तिला स्वरसम्राज्ञी बनवतात. ह्या नाटकात प्रेम पण आहे, थोडा ह्युमर पण आहे आणि मुख्य म्हणजे या नाटकात लावणी आहे, या नाटकात गझल आहे, या नाटकात नाट्यसंगीतसुद्धा आहे. या नाटकात सगळ्यात लक्षात राहणारी 2 कॅरेक्टर्स माझ्या दृष्टीने, एक म्हणजे ते पंडित गंगाधर बुवा जे त्या तमाशातल्या बाईला घरी घेऊन येतात आणि स्वरसम्राज्ञी करतात गाणं शिकवून, आणि दुसरं लक्षात राहणारं कॅरेक्टर म्हणजे स्वतः ती मैना जी तमाशात नाचणारी आणि गाणारी असते आणि जिला ते स्वरसम्राज्ञी बनवतात. याच्यामधली सगळ्यात खास गोष्ट म्हणजे दुसऱ्या अंकामध्ये जी गाण्याची मैफिल गंगाधर बुवांच्या घरी होते ती. हे नाटक सगळ्यांपेक्षा वेगळं अशाने आहे की ह्या नाटकात सगळ्याच गोष्टी आहेत, गाणी, गझल, लावणी, नाट्य, म्हणजे विनोद आहे थोडा, त्याच्यामध्ये प्रेम आहे, ती मैना त्या बुवांच्या प्रेमात पडते, सो ते प्रेम आहे, ते प्रेमात सांगते, ते झिडकारणं आहे प्रेम, ते सुद्धा आहे. सो बऱ्याच गोष्टी सगळ्या मिळून त्या नाटकामध्ये, एकाच नाटकामध्ये तुम्हाला बघायला मिळतील. हे नाटक चुकू नये, कारण हे नाटक म्हणजे माझ्यासाठी एक फ्लॉवर बुके आहे, वेगवेगळ्या फुलांचा बुके. सगळ्या गोष्टी या नाटकातून तुम्हाला मिळणारे 3 अंकी नाटक जे 3.5 तास चालेल मध्यंतर सोडून, उत्तम गाणारे आहेत, उत्तम वाजवणारे आहेत, त्याचा तुम्हाला लाईव्ह गाण्याचा आनंद घेता येईल. आणि शिवाय नाट्य आहेत, नेहमी आपले नेहमीचे यशस्वी कौतुक तुम्ही केलेले कलाकार या नाटकात काम करतायत, तर त्यामुळे हे इट्स अ बुके ऑफ एव्हरीथिंग, आणि म्हणून तुम्ही हे चुकवू नका. मला खात्री आहे तुम्हाला हे अत्यंत आवडेल. आम्ही खूप मेहनत करतोय, मेहनत घेतोय आणि ती मेहनत तुमच्यापर्यंत पोचेल, तुम्हाला हे नाटक आवडेल याची मला खूप खात्री आहे. तेव्हा जरूर सगळेजण या. धन्यवाद.